मित्रांनो नमस्कार. सारोळ्याच्या जंगल भागात फिरत असताना आमची भेट एका अशा व्यक्तीशी झाली ज्यांचं आयुष्य पाहिल्यावर ही पिढी खरंच किती भाग्यवान होती याची जाणीव होते. 70 वर्षाहून अधिक वयाचे धनाजी बाबा आजही तितक्याच जोमानं जंगलात शेळ्या चारतात. जन्मापासून जंगलाच्या सान्निध्यात वाढलेले हे बाबा रसायनमुक्त धान्य, ताज्या भाज्या आणि नैसर्गिक अन्नावर जगले. त्यामुळे आज या वयातही त्यांना कोणत्याही आजारासाठी नियमित गोळ्या घ्याव्या लागत नाहीत. रोज अनेक किलोमीटर पायी चालणं, जंगलात वावरणं आणि कष्टाचं जीवन हेच त्यांच्या निरोगी आरोग्याचं खरं रहस्य आहे. चला त्यांच्यासोबत थोडी चर्चा करू. माझं नाव धनाजी बनसी खरात सांगू. बरं. तुमच्या वेळेस पिकं कोणती घ्यायची शक्यतो? पिकं काय आहे, आमच्या गावामध्ये काही कपाशी लावते नाही, त्या तुम्ही ज्यावेळेस शेती त्यावेळेस त्यावेळेस पीक बाजरी बर हो. आणि ते निळवे होते पहिले, ज्वारी सारखे बर निळवे ज्वारी राहते ना आपली शाळू ज्वारी, हां हां. अशी निळवे होते पहिले. मग त्याचं काय करायचे ते? खायासाठी म्हणजे भाकरी वगैरे बनवायची? हा, खायासाठी आपल्या हाब्रेड ज्वारी कशी होती हां हां. तसे निळवे होते ते. बर. पण हे जशी ज्वारी सारखी. मग त्याच्या बाद कसं झालं, हे धान्य निघलं हे हाब्रेड, तेव्हापासून जर ते बंद झालं. हा, मग ते जुन्या काळाचं धान्य वगैरे चांगलंच होतं पण शरीराला. ते चांगलंच होतं शरीराला. आता सगळं हायब्रिड आलं पण त्याचे आजार पण खूप वाढले. मग त्यानंच बरं याला खत जास्त लागतं. खत म्हणजे ते रासायनिक आलं. रासायन खत. त्यावेळेस काहीच नव्हतं ना? नाही त्यावेळेस काहीच नव्हतं. आणि ते मग उत्पन्न पैसे कुठून यायचे त्यावेळेस? मग पैसे मग असेच नसले तर मग कोणी याजाने घ्यायचे, कोणाकडून कसं कोणाकडून असं. आपलं काही गाड्या गुड्या चालत होत्या पहिल्या गवताच्या. हे सारे जंगल आहे ना, हे सारा रमणा होता हे पहिला. बर. रमणा जीव आता बी. हां हां हां. तर ह्याच्यावर गवताच्या गाड्या चालत होत्या पहिल्या. म्हणजे गवत विकलं जायचं का? औरंगाबादला. बर. हा. आणि औरंगाबादला इकायला जायचं तर जावा किराया काय होता, 10 रुपये. बर. 5 रुपयेच होता लेक पहिला. तर अच्छा. तिसऱ्या रोजी 5 रुपये. बर. तुमच्या काळामध्ये दिवाळी किती रुपयात व्हायची? दिवाळी काय आता, दिवाळीचं ते सांगताच येत नाही दिवाळीचं. आता काही कपडे नवीन काही त्यावेळेस काही नव्हतं, काहीच फटाके बिटाके काही? हा, फटाक्याची टाकी भेटे जशी आणि फक्त असं सारवण वगैरे घराला वगैरे करायची. फटाक्याची टाकी आणि जसं खाया प्यायला आणि पण कपडे वगैरे काही होत नव्हतं. होत नव्हतं. तुमचं दररोज किती किलोमीटर होतं चालणं? चालणं साहेब माझं कमीत कमी म्हणलं तर आता मी बकरे मागं फिरतो. बर. बकरे मागं फिरतो तर समज 4-1 किलोमीटर फिरत असं बघू ते बकऱ्या माग. हा. मग आता ते इकडे तिकडे इकडे जास्त पण होत असेल काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे काही तुम्हाला म्हणजे कसं काही थकवा वगैरे जाणवायचं काही कारण नाही, काहीच नाही जाणवत. गोळी घ्यायचं काम नाही? नाही गोळी नाही, काहीच नाही. काहीच नाही. जेवण वगैरे व्यवस्थित समजा सकाळ दुपार संध्याकाळ? वगैरे बी जसं तुमच्या पायाच्या आशीर्वाद. नाही आम्ही काय लहान आहे भाऊ तुमच्या. नाही कसं आहे, समजा तुमची मुलं आता 2 मुलं तिकडे काम वगैरे करतात साधारण? एक इथून येऊन जाऊन करतो, येऊन तिकडेच जातो ते बी. बरं. ठेकेदारच्या हाताखाली. अच्छा. तुमचं आता 70च्या जवळपास वय आहे समजा? हा, 70. आहे की नाही? शिक्षण वगैरे तुमचं त्यावेळेस काही? नाही काहीच नाही साहेब. आणि तुम्ही ह्याच गावात राहायचे ना? हा, इथे म्हणजे सारोळा? सारोळा. मा जन्म इथे झाला. बर. म्हणजे आम्हाला पहिल्या जमिनीच नव्हत्या लोकायला. ही जमीन फॉरेस्ट्रीवाल्याने दिली आम्हाला. बर. हा, जंगलच आहे ना पूर्ण? हा, पूर्ण जंगल. हा. फॉरेस्ट्रीवाल्याने जमीन दिली. काही आता चौक्याची होती, काही चौक्यावाले लोकांना थोडे जमिनी होत्या. त्याने बी आमचं गाव येसगाव. येसगाव? हा, येसगाव हे इथं नाही का, बरं बरं बरं. फुलंब्रीचं वरला. फुलंब्रीचं वरचं? हा, ते धरण नाही की तिथे हो हो हो. बस तिथं त्या धरणाचंच गाव होतं आमचं. हो का? हा, मग ते धरण झाल्याच्या नंतर मग ते पांगलं, काही इकडे बसलं, काही त्या बाजार सांग इकडे बसलं. हा, तुमचे किती? 5 भाऊ का? 5 भाऊ होते. तुम्ही किती नंबरचे मग? मी मोठा आहे. सगळ्यात मोठा? मग लहान आहे सगळे? मग सगळे लहान होते. बहिणी वगैरे तुम्हाला किती? बहिणी 2 आहे. बरं. बराच मोठा घोटाळा होता तुमचा. हा, नाही खटलाच होता. खटलाच होता की? मग एकत्रच राहायचे का? आता लहान होते सारे. नंतर लग्न झाल्यावर? लग्न झाल्यावर मग ते पळाले. ज्याचे ज्याचं लग्न झालं ते पळालं, ज्याचं लग्न झालं ते पळालं. आता तुमच्या गावात आहे का अशी एकत्र कुटुंब वगैरे आहे अजून का नाही? नाही, आता एक बी नाही कुटुंब असं इतकं. पहिले जास्त होते ना? पहिले जास्त होते. आता सगळे ज्याचं त्याचं एकत्र समजा 2 पोरं आणि फॅमिली. ते काही एकमेकाचा आधार राहिला नाही आता लोकांना? नाही एकमेकाचा आधार. गावातलं वातावरण बरं आहे का अजून? नाही, वातावरण बरं आहे अजून एवढं हे नाही. फक्त थोडं मोबाईलचा थोडा मोबाईलमुळे परिणाम झाला बा. त्याला. नाही तर गावात काही तेवढं हे नाही.
तुमचं काय नाव बाबा? माझं नाव धनाजी आहे. पूर्ण नाव? धनाजी बनशी खरात. धनाजी बनशी खरात, हा सारोळा. सारोळा. बरं, चला बाबा मग. हा